नाना पटोले यांना विधिमंडळ पक्ष नेता बनण्यामध्ये रस आहे, त्यामुळे ते प्रदेशाध्यक्ष पदाचा त्याग करण्यासाठी तयार होत आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. नाही, माहीत नाही मला चर्चेमध्ये काय आहे ते, मी काही चर्चा ऐकली नाही. तो हायकमांडचा निर्णय आहे, दिल्ली निर्णय घेईल. उद्याला 17 तारखेला आमचे प्रभारी येत आहेत, प्रभारीमध्ये चर्चा होईल आणि कोणाला गटनेता करायचा काय करायचं तो निर्णय आमचा नाही, तो नाना पटोलेचाही नाही ना विजय वडेट्टीवारांचाही नाही. 16 आमदार काँग्रेसचे आलेले आहेत, त्यामुळे पुन्हा पक्षाची उभारणी करण्यासाठी नव्या विचारांची किंवा नव्या पद्धतीने नियोजनाची गरज आहे असं वाटतंय. नाही, नव्या विचाराची नाही. पक्ष ठीक आहे, राजकारणात हार जीत हो सगळं होत असतं, परंतु मला तरी आत्ता असं वाटतं की हायकमांड या संदर्भात गांभीर्याने चर्चा करत आहे, त्यामुळंच प्रभारींना पाठवलं जात आहे, त्यावर चर्चा होईल. नव्यानं पक्ष बांधणीची गरज आहेच, ते काय लपून राहिलेलं नाही. कारण आम्ही कुठल्याही लाटेमध्ये 16पर्यंत आलो नाही, पण यावेळेस आलो कुठलीही लाट नसताना. हे एक अचंबितच आहे. त्यामुळे EVMचा किती सहभाग आहे, लोकांचा किती सहभाग आहे, हे सगळ्या गोष्टी होतील, हे पुढे येतील कालांतराने. आणि सरकारने आमची सगळ्यांची मागणी आहे की बॅलेट पेपरवर घ्या. जग जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेते तर भारतातील हे सरकार, मोदी सरकार का घाबरतं? यांनी करावं अशी आमची मागणी आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात